आसावा ब्रदर्स कॉमर्स जूनियर कॉलेज, कंसेप्ट बेस्ड एजुकेशन, जहां सपने सच होते हैं। नमस्कार, मी प्रांजल गाडवी। तर आज मी तुम्हाला आपल्या आसावाचा विद्यार्थी प्रणित कुमार गुप्ता याच्याबद्दल संक्षिप्त परिचय देणार आहे। तर तुम्ही ते लक्ष वेधून ऐकावे ही माझी नम्र विनंती। प्रणित हा जन्मापासूनच दृष्टिहीन आहे। प्रणितचे पहिलीपासूनच 10वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण हे औरंगाबादमधील मॉडेल किड्स या नॉर्मल विद्यार्थ्यांच्या शाळेत झाले आणि प्रणितचे 11वी 12वीचे शिक्षण हे कॉमर्स फील्डमध्ये पुण्यातील BMCC कॉलेजमध्ये झाले। तसेच प्रणितने CA फाउंडेशन एंट्रन्स एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये 2021 साली क्लिअर केली आहे। प्रणितला 2018 मध्ये इयत्ता 10वी मध्ये 96% गुण मिळाले असून त्याने त्याच्या शाळेमध्ये नॉर्मल विद्यार्थ्यात प्रथम क्रमांक पटकावला। एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग कॅटेगरीमध्ये प्रणितचा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक देखील आला। 11वी 12वी मध्ये कॉमर्स फील्ड मधून शिक्षण घेत प्रणितने 2020 मध्ये इयत्ता 12वी मध्ये 87% गुण मिळवले आणि कॉलेजमधून दिव्यांग कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्रातून पण कॉमर्स मध्ये दिव्यांग कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावले। तसेच शाळेत व कॉलेजमध्ये असताना त्याने 200च्या आसपास विविध स्पर्धांमध्ये भाग घेत विविध पारितोषिके, पुरस्कार व सर्टिफिकेट्स मिळवले। प्रणितला सुरुवातीपासूनच शिक्षणासोबत विविध क्षेत्रांमध्ये नशीब आजमावण्याची सवय आहे। त्याचा आधार घेत प्रणितने इयत्ता पहिलीत असताना 2008 मध्ये संगीत क्षेत्रात प्रवेश घेतला। सुरुवातीला हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेत एका पाठोपाठ गांधर्व महाविद्यालयाच्या हार्मोनियम वादनामध्ये 5 परीक्षा मध्यमा पूर्णपर्यंत उत्तीर्ण केल्या। तसेच हार्मोनियम वादन बरोबरच गायनाचे शिक्षण देखील सुरू केले व त्याच्या 3 परीक्षा उत्तीर्ण केल्या। या व्यतिरिक्त प्रणितने 2011 मध्ये तबला वादनाचे शिक्षण सुरू केले व निरंतर अभ्यास करून 7 वर्षांमध्ये म्हणजेच तबला वादनामध्ये 2018 मध्ये प्रणितला पहिली डिग्री मिळाली। याशिवाय प्रणितला अनेक वाद्य वाजवता येतात। तसेच विविध कार्यक्रमांमध्ये किंवा ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रणितने आपली प्रस्तुती जगाला दाखवली आहे। एक विशेष गोष्ट, 2019 मध्ये तबला वादनामध्ये प्रणितला बालश्री राष्ट्रपती पुरस्कार घोषित झाला आहे। जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय अशा 3ही स्तरांमधून पुढे जात प्रणितने हा पुरस्कार मिळवला आहे। प्रणितला संस्कृत शिकण्याची आवड असून त्याला चेस, बुद्धिबळ खेळायला देखील आवडते। चेस मध्ये प्रणित नॅशनल लेवल पर्यंत जाऊन आलेला आहे। प्रणितला जगावेगळा प्राणी का म्हटले जाते? शालेय शिक्षणाबरोबरच 2012 मध्ये प्रणितने मॅथमॅटिक्सच्या UCMAS अबॅकसच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला। 2014 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रणितला दिव्यांग दृष्टिहीन असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला। तरीही प्रणितने त्या स्पर्धेमध्ये 20 ते 25 हजार लोकांसमोर गणिताचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन क्षणार्धात करून दाखवले। त्यानंतर 2015 मध्ये दिल्लीमध्ये पहिल्यांदा झालेल्या अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रणितला प्रवेश मिळाला। त्यावेळेस या स्पर्धेमध्ये प्रणितने 56 देशातील 5000 नॉर्मल विद्यार्थ्यांना मात देत दिव्यांग असून पण 20 वर्षांमध्ये भारताला पहिल्यांदाच विश्व विजेतेपद वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड मिळवून दिलं। त्यावेळेस प्रणितला $400 कॅश प्राइज आणि 1 सायकल बक्षीस म्हणून मिळाली। त्यानंतर मागे वळून न पाहता प्रणितने 2016 मध्ये दुबई येथे झालेल्या 21व्या अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत शोभना देशातील 5500 नॉर्मल विद्यार्थ्यांना मात देत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियनचा अवॉर्ड भारताला मिळवून दिला। तसेच अबॅकस मध्ये प्रणितने अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेत विविध पारितोषिके मिळवली। प्रणित बद्दल एक विशेष गोष्ट या ठिकाणी नमूद करायला आवडते, ती म्हणजे अबॅकस मध्ये प्रणितच्या यशाचा प्रवास हा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय अशा स्वरूपात न होता उलट्या
स्वरूपात झाला. म्हणजे प्रणीतने आधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला, त्यानंतर राष्ट्रीय, त्यानंतर राज्यस्तरीय पारितोषिके जिंकली. एक विशिष्ट गोष्ट म्हणजे प्रणीतची मेंटल कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत ही जगामध्ये कोणालाही येत नाही. 2016 मध्ये इंदोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रणीतला प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी ॲबॅकसचा लाईव्ह डेमो करीत सर्वांना मार्गदर्शनही केले. 22 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने प्रणीतने हैदराबाद जवळील वारंगल येथील युनिव्हर्सिटीमध्ये गणिताशी संबंधित 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले, जे की आजपर्यंत अबाधित आहे. या ठिकाणी त्याला मुख्य कार्यक्रमात चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित केले गेले व इंडियाज गॉट टॅलेंट्स मॅथ जीनियस अवॉर्ड 2017 ने सन्मानित करण्यात आले. UCMAS ॲबॅकस ऑर्गनायझेशनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील प्रणीत कार्य करत आहे. याबरोबरच प्रणीतला इतिहासाचे अध्ययन व रिसर्च करण्याची आवड आहे. तसेच लॉकडाऊन लागण्यापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणातील बारीक घडामोडीवर लक्ष ठेवून त्याचा अभ्यास व विश्लेषण करण्याचा छंद जोपासत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनातील व्यवस्थेबरोबरच सामाजिक कार्यांमध्ये पार्टिसिपेट करण्याची देखील आवड आहे. आपल्या सामाजिक कार्यातून छोट्या स्तरावर पण अनेक गरजू तसेच दिव्यांग व्यक्तींना शक्य होईल तशी मदत 2018 पासून प्रणीत करत आहे. प्रणीत बद्दल आणखी जाणून घेण्यासाठी किंवा त्याच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्रणीतच्या YouTube चॅनलला देखील भेट देऊ शकता. त्यासाठी YouTubeवर सर्च करा प्रणीत गुप्ता वर्ल्ड चॅम्पियन प्रणीत. पुढच्या वाटचालीसाठी मी श्वेता मॅमला माहिती देते. सर्वांना आता एकच सांगते की आपण आता ह्यांचं मेंटल कॅल्क्युलेशन घेणार आहोत, तर त्यावेळेस तुम्ही प्लीज एकदम पिन ड्रॉप सायलेन्स इथे ठेवा, कारण त्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी एकदम शांतता लागणार आहे. तर एक एक्झाम्पल मी फक्त दाखवणार आहे की कसं आपल्याला घ्यायचं. देन आफ्टर तुम्ही प्रेक्षकांमधून जे कोण असेल त्यांनी प्रत्येकाने एक एक प्रश्न ज्याला पॉसिबल आहे त्यांनी विचारा. स्टार्ट. प्लीज पिन ड्रॉप साइलेंस. अगर आपके पास फोन है, आप वो कैलकुलेशन आपके मोबाइल पे भी कैलकुलेटर ऑन करके साथ में करिए, ताकि हमें भी ध्यान में आएगा कि हाउ मच इज हैविंग टैलेंट. 4 3 6 1. We are doing calculation addition. अभी हम यहाँ पे एडिशन करेंगे. एडिशन करेंगे. Okay. 4 3 6 1 plus 2 3 4 5 plus 6 8 9 2 plus 7 3 2 8 is equal to. Answer is 20,926. Is it correct? Okay. Yes. 2 number division. 4 6 8 divided by 76. 6.15. अभी आपने से कौन इसे क्वेश्चन करना चाहेगा? मल्टीप्लिकेशन, डिवीजन, एडिशन, सब्ट्रैक्शन, एनीथिंग. एक्चुअली मेरा मैथ्स में डब्बा खुल है. सो एनीवन फ्रॉम द ऑडियंस प्लीज कम हियर ऑन द स्टेज. चलें सर. सर प्लीज. और वन मोर थिंग, इसके मम्मी का और इसके पूरे फैमिली को दिल से सलाम जो इसके इतना एफर्ट कर रहे हैं. We are very proud that he is our student. Ma'am, please come on the stage. मैम प्लीज से एक बार जोरदार ताली आनी चाहिए. एक्चुअली जब ये आया था, प्रणीत आया था, तब मुझे भी पता नहीं था कि प्रणीत में मतलब इतनी
इतनी क्वालिटी है, मुझे भी आज ही मालूम पड़ा कि प्रणीत में इतनी क्वालिटी है बोल के। Endless but 4852 प्लस जो लवकर करा होता 4852 प्लस 3857 प्लस 9362 प्लस 6784। Answer is 24,855. और किसी को सवाल पूछना है? डिवाइडेशन, मल्टीप्लिकेशन और साबू मैम मल्टीप्लिकेशन है। Yes. ओके 9382 into 4568 थोड़ा छोटा विचार प्लीज। 9382 into 58 544156। बोले सर maths teachers. कितने डिजिट तक करते बेटा? 6 digit 6 डिजिट 2 0 Mic passes. और वन एक एक डिजिट बोलो। 4 5 3 1 7 minus 2 1 6 3 8 minus 2 4 1 5 1। Answer is minus 472. Very good बेटा। थैंक यू। ये क्या है, मेरे बच्चे को एक अवार्ड गिफ्ट ही है कि ये नॉर्मल बच्चों से अलग है, पर नॉर्मल बच्चों से कोई कम नहीं है। मतलब मैम जस्ट अ मिनट मैम प्लीज आई रिक्वेस्ट अनु मैम टू प्लीज फेलिसिटेट मैम Sumesh sir, please join the stage. Excuse me. मेरा एक सवाल मैटर ऑफ इंटरेस्ट है, डोंट टेक अदरवाइज। ये जो आप कैलकुलेशन करते हो, हाउ यू डू इट? बिकॉज इतना फास्ट कैलकुलेटर भी नहीं कर सकते, और जितना मेमोरी में आप रख रहे हो कंप्यूटर के रैम में भी इतना रहता नहीं है। शायद उसकी कैची मेमोरी जो बोलते हैं ना, शायद वो कंप्यूटर से भी ज्यादा है। तो प्लीज थोड़ा सा इस पे इलैबोरेट कर सकते हो प्लीज? एक्चुअली सर फर्स्ट बेसिक थिंग ये है कि मैंने पहले एबेकस ही सीखा है, और एबेकस सीखने के बाद मैंने जैसा बाकी सब बच्चे मेंटल कैलकुलेशन करते थे उसको हाथ के ऊपर उंगलियों पे वो करते थे, बट मैंने थोड़ा अलग चीज इसमें खुद से ट्राई की कि एबेकस का जो फ्रेम है वही अगर हम आंखों के सामने अज्यूम कर ले तो एबेकस से अपन जो उंगली से उस फ्रेम को चलाते हैं वो पूरा टाइम अपन बचा सकते हैं। तो ये मैंने एक्सपेरिमेंट किया, और इसलिए मेरे इंट्रोडक्शन में कहा गया कि जो चीज है मेरे को वो पूरी दुनिया से अलग है, क्योंकि वो मैंने खुद से किया है, और उस फ्रेम को आंखों के सामने मैं एज्यूम कर लेता हूँ तो उंगलियों से करने का पूरा टाइम मेरा बच जाता है, इसलिए मेरे कैलकुलेशन सबसे फास्ट होते हैं।
और इम्पोर्टेंट बताओ, मेरे को दिखता नहीं है, इसलिए मेरा पूरा कंसंट्रेशन आप जब सम डिक्टेट करते हो तो उसके ऊपर ही होता है। अगर आप लोग को दिखता है तो आप लोग ये करते हो कि थोड़ा इधर देखेंगे, थोड़ा उसको देखेंगे, कौन आ रहा है कौन जा रहा है, उसके तरफ आप लोग ध्यान देते हो, लेकिन मेरा पूरा कंसंट्रेशन उसके ऊपर जाता है, इसलिए मेरा कैलकुलेशन सबसे फास्ट होता है। बहुत बढ़िया। I can understand addition, subtraction, multiplication, division. But what about square root and all that? Or squares? सर मुझे 100 तक स्क्वायर आते हैं और 1 लाख तक आराम से टेबल बोल सकता हूँ मैं, कोई भी बोलेंगे। Okay, great, very nice. Thank you, thank you. अभी मैम बता रहे थे कि he calculates tax also, so it's very nice. Thank you. So जो मैम ने बताया टैक्स, you are telling about the assessment day wise, जैसे टैक्स वाइज जो आपने उसको बताया slab rate wise. Oh my God, really? So you know about the slab rates? यस सर। तो ये ईयर वाइज आप ध्यान रखते हो या अभी करंट ईयर का ध्यान रखते हो? नहीं, करंट ईयर का ध्यान रखता है सर, इतना नहीं रखता ध्यान में, बट रखते हैं। ग्रेट, बट इट्स वेरी नाइस थिंग कि आपने एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवाइडेशन, अपार्ट फ्रॉम दैट टैक्स सब कुछ ध्यान दे रहे हो। रियली आई एम वेरी इम्प्रेस। थैंक यू। थैंक यू। स्पीच है अभी उसका, स्पीच है। अभी स्पीच है तो बाद में सॉन्ग। मैम स्पीच है देन बाद में सॉन्ग, आफ्टर 1 hour सॉन्ग। लिसन, स्टार्ट। तर सर्वांना नमस्कार। ज्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलो आहोत ते सर्व सन्माननीय शिक्षक वर्ग, माझ्या पूर्वी ज्यांची या ठिकाणी नावं घेतली गेली ते सर्व मान्यवर, या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींना, मला हसत खेळत बोलायला आवडतं। बरेच लोक येऊन प्रवचन करतात आणि आपल्यापैकी सर्वजण प्रेक्षक इन्क्लुडिंग मी झोपून जातात आणि शेवटी फॉर्मॅलिटी म्हणून जे जागे असतात ते टाळ्या वाजवतात, पण कुणाच्याही डोक्यात काही जात नाही। म्हणून माझी पद्धती हसत खेळत बोलण्याची आहे, गप्पा मारण्यासारखी आहे, त्यामुळे सर्वांनी माझी ही सवय लावून घ्यावी। दुसरी गोष्ट, आपण आज शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी जमलो आहोत, तर जे शिक्षक आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात, कष्ट करतात, तत्परतेने तल्लीनतेने शिकवतात, त्या सर्व शिक्षकांना सर्वप्रथम मी माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि एक गोष्ट मला इथं आल्यावर खटकली, ती सांगू इच्छितो आणि पुढे जाऊ इच्छितो। पहिली गोष्ट, मी आलो, कार्यक्रमात बसलो, कार्यक्रम सुरू झाला, त्यानंतर लक्षात नाही का बघा, कार्यक्रम सुरू झाल्यावर काही शिक्षकांसाठी हळू टाळ्या वाजल्या आणि काही शिक्षकांसाठी जोरदार वाजल्या, ते मला पटलं नाही। एकदा सर्वांनी जोरदार सर्व शिक्षकांसाठी टाळ्या वाजल्या। माझ्यासारख्या दिव्यांग विद्यार्थ्याला शिकवणे हे थोडेसे कठीणच असते। माझ्या भाषेत सांगायचं तर थोडे रिस्कीच असते, कारण मी काही साधा सुद्धा विद्यार्थी नाहीये। मी बरेच क्लास बघितले, मला कोणता क्लास लवकर भेटला नाही। इथे आल्यावर पण जवळपास 15 दिवस मला थांबावं लागलं, कारण कोणी शिक्षक शिकवण्यासाठी तयार होत नव्हता। दरवेळेस 30 तक्रार असते, दृष्टीहीन आहे, एवढा अवघड सिलेबस कसं शिकवणार, कसं जमणार। पण आदरणीय अमरदीप मॅडमनी ती जबाबदारी घेतली, माझ्या भाषेत रिस्क घेतली, त्यामुळे मला वाटतं त्यांचं पण एकदा जोरदार टाळ्याने कौतुक करायला पाहिजे। मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, काही 2-4 गोष्टी तुम्हाला सर्वांना शेअर करायच्या आहे।
पहिली गोष्ट म्हणजे माझ्या जीवनाकडे बघत असताना नेहमी 3 बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली गोष्ट, मी नेहमी अडीच विश्वात वावरत असतो. आता हे अडीच विश्व काय आहे हा कुतूहलाचा विषय असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व फक्त एकाच विश्वात जगतात, एकाच विश्वात राहतात. तुम्ही सर्व नॉर्मल असल्यामुळे नॉर्मल लोकांच्या जगमध्ये तुम्ही राहतात. पण माझं पहिलं जग हे तुमच्यासारखं आहे. मी आज तुमच्या समोर उभा आहे. पण दुसरं जग म्हणजे दिव्यांग क्षेत्रामध्ये. कारण दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या, दिव्यांग असून नॉर्मल व्यक्तीच्या सोबत कसं वावरायचं, त्यांच्या स्पीडने कसं राहायचं यांची आम्हाला ट्रेनिंग दिली जाते. ते म्हणजे दुसरं विश्व असतं. आणि अर्ध विश्व म्हणजे या दोन्ही विश्वांचं कोऑर्डिनेशन, समन्वय साधत सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या स्पीडने जगणे हे म्हणजे अर्ध विश्व असतं. त्यामुळे मला नेहमी अर्ध्या विश्वामध्ये लढण्यासाठी तयार राहावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझं जीवन हे टाइम मशीन सारखं आहे. एक टाइम टेबल माझा बनलेला असतो पूर्ण दिवसभराचा आणि तो कमीत कमी 70-75% फॉलो व्हायलाच पाहिजे ही मी माझी स्वतःची शिस्त लावलेली आहे. आणि ज्या दिवसापासून मी लावलं त्या दिवसापासून माझं पूर्ण जीवन चरित्र बदललेलं आहे. आणि आज माझा जो काही परिचय तुम्ही ऐकत आहात त्याचा पूर्ण बेस म्हणजे माझ्या टाइम टेबलने बांधलेलं जीवन आहे. आणि मित्रांनो, तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2018 पर्यंत 10वी होत असतानाच माझे 10वी सोबतच इतर 2 क्षेत्रांचा बेस पक्का झालेला होता. पहिलं म्हणजे म्युझिक, जे तुम्ही परिचयात ऐकलेलंच आहे. आणि दुसरं म्हणजे ॲबॅकसचं क्षेत्र. कारण ॲबॅकसची डिग्री पण मला त्यावेळेस भेटलेली होती. 10वी होत असताना इतर 2 क्षेत्र प्रिपेअर झालेले होते. आणि मला वाटतं की हीच एक इफेक्टिव्ह प्लॅनिंग जर केली तर आपण किती चांगलं पुढे जाऊ शकतो आणि किती चांगलं जगू शकतो हे मी माझ्यापुरतं ठरवलं. आणि म्हणून मला ते शक्य झालं. मित्रांनो, एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतो. 10वी मध्ये असताना घरातलं वातावरण कसं असतं, 10वी सगळे परेशान करत असतात. घरच्या अभ्यास करा म्हणून मागे लागतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 10वी मध्ये मी सर्वात कमी शाळेत गेलेलो आहे. सर्वात जास्त अब्सेंटी माझी 10वी मध्ये लावलेली आहे. पण मी शिक्षकांना कमेंट केली होती की मी पहिल्या 3 विद्यार्थ्यांमध्ये येऊन दाखवेल. तर मित्रांनो, त्याचा राज असा होता की मी फक्त सकाळी 7 ते 11 4 तास अभ्यास करायचो आणि त्याच्यानंतर दिवसभर पुस्तकाकडे उघडून पण नाही बघायचो. पण मग मी काय करायचो तर मित्रांनो, 17-18 हे वर्ष माझ्या जीवनातलं सर्वात व्यस्त वर्ष होतं. कारण त्याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मी तबल्याची विशारद पूर्ण परीक्षा उत्तीर्ण केली. डिग्रीची परीक्षा होती. त्यासोबतच वर्ल्ड रेकॉर्डचा जो माझा परिचय मी ऐकला तेही मी त्याच वर्षी केलं. आणि 10वीच्या परीक्षेनंतर लगेच मला दुसऱ्या दिवशी दिल्लीला जायचं होतं. कारण राष्ट्रपती पुरस्काराची पण नॅशनल लेवल आलेली होती. आणि हे सर्व मी 10वी सोबत मॅनेज केलं. ते म्हणजे फक्त एका गोष्टीमुळे, कारण माझा टाइम टेबल बांधलेला होता सकाळी 5:30 ते रात्री 10:30 पर्यंत. मित्रांनो, पुढे 11वी वगैरे मध्ये जेव्हा आलो, एक गोष्ट मी सांगेन की 10वी पर्यंत मी ऍक्सेप्ट केलेलं नव्हतं की मला दिसत नाही. पण 10वी झाल्यानंतर प्रोफेशनल स्टडीज मध्ये येताना मला ऍक्सेप्ट करावं लागलं की आता आपल्याला दिसत नाही आणि त्या हिशोबाने काही गोष्टी शिकाव्या लागतील. त्यानंतर मी एकट्याने जाणं येणं कसं करायचं, इतरांशी कसं बोलायचं, कम्युनिकेशन स्किल वगैरे या सर्व गोष्टी 10वीच्या सुट्ट्यामध्ये शिकलो. आणि त्यानंतर 11वीला मी पुण्याला ऍडमिशन घेतलं. मित्रांनो, सांगताना खूप आनंद होतो की फक्त 2दा माझे आई वडील मला सोडायला आले. त्यानंतर मागच्या 3 वर्षापासून आई वडील माझ्यासोबत बाहेर कुठेही आलेले नाही. मी एकटा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर कुठेही जाऊ शकतो. मित्रांनो, 11वी-12वीत असताना पुण्यात मी एकटा हॉस्टेल वगैरे मध्ये राहायचो. आणि भरपूर जीवन कसं असतं, जीवनातील घडामोडी कशा असतात हे मला
जवळून बघायची आणि ते शिकण्याची संधी मिळाली. माझी वृत्ती ही विद्यार्थ्याची वृत्ती आहे. मला कुणाकडूनही मग तो छोटा असो की मोठा मला शिकायला आवडतं. त्यामुळे मी बऱ्याच लोकांच्या संपर्कात आलो, बऱ्याच लोकांशी बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि त्यामुळे आज मी जो तुमच्या समोर उभा राहून मी भाषणाची काही तयारी वगैरे केली नाहीये. मी डायरेक्ट तुमच्या समोर बोलतोय ते फक्त त्या 2-3 वर्षाच्या परिश्रमामुळे. एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. 12वीत असताना मला रायटर परीक्षेसाठी लागतो आणि फॉर्म जेव्हा भरायची वेळ आली तेव्हा कॉलेजने काही चुका केल्या आणि त्यांच्या चुकीमुळे त्यांनी आता सांगितलं की हे आम्हाला बरोबर काही करता येणार नाही. आणि त्यावेळेस माझी 2 वर्षाच्या परिश्रमाची खरी परीक्षा होती आणि मी स्वतः सगळ्या गोष्टी हातात घेतल्या. कॉलेजच्या एकदम टीचरांशी कोऑर्डिनेट केलं आणि बोर्डामध्ये स्वतः मी एकटा चक्रा वगैरे मारायला लागलो, सर्वांशी बोलायला लागलो. तरी देखील माझी एक वृत्ती आहे की मी स्पष्ट बोलतो, जे पटत नाही ते डायरेक्ट सांगतो. त्यामुळे बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांशी माझे खटके उडाले आणि 10 दिवसानंतर मी जेव्हा परत गेलो तेव्हा त्यांनी खाली सांगून ठेवलेलं होतं की या व्यक्तीला आतमध्ये घुसू द्यायचं नाही आणि म्हणून मला खालच्या लोकांनी सांगितलं की आतमध्ये कोणी नाहीये. पण एक काका तिथे होते आणि त्यांना माझा हजर जबाबीपणा आवडला होता म्हणून त्यांनी मला गपचूप येऊन सांगितलं की सगळे आतमध्ये आहे आणि तुला घुसू देत नाहीये. मी पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट 2016 वाचलेला होता आणि त्यातून मला माहिती होतं की वेळ आली तर पोलीस कारवाई कशी करायची. आणि मी लगेच गुगलवरून नंबर काढून, एकटाच होतो मी तिथे, गुगलवरून नंबर काढून मी शिवाजीनगरच्या पोलीस ठाण्यात फोन केला. त्यांना ऍक्ट माझ्या फोनमध्ये होता PDF, त्यांना मी ते स्क्रीनशॉट शेअर केले आणि 10 मिनिटात 5-6 पोलीस बोलवले आणि बोर्डामध्ये घुसलो आणि त्यावेळेस आपली ताकद बोर्डाला कळाली की मी कोण आहे. मित्रांनो, चांगलं जीवन जगत असताना अडचणी तर भरपूर येतात आणि एक मी सर्व काही सांगत नाही, वेळ कमी आहे, पण एक अडचण मी तुम्हाला सांगू इच्छितो. CA फाउंडेशनची परीक्षा होत असताना त्याच्या कंडिशन्स खूप कडक असतात आणि त्यामुळे रायटर मिळू शकत नाही. एक रायटर मी शोधला, प्रॅक्टिसही केली, पण ऐन वेळेवर त्यांच्या पर्सनल इश्यूमुळे त्यांनी टाळलं आणि त्यामुळे परीक्षेच्या शेवटच्या काळात मला नवीन रायटर शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. मित्रांनो, एक मला मेसेज असा द्यायचा आहे की दरवेळेस माझ्यासोबत असं होतं की शेवटच्या 10, 15, 20 दिवसामध्ये माझा अभ्यासच होऊ शकत नाही, कारण डॉक्युमेंटेशनचं वर्क आणि रायटरचं वर्क हे सगळं मला सांभाळावं लागतं. कारण जेवढं वाचन मी केलेलं आहे तेवढं आपल्या पॅरेंट्सलाही माहिती नसतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी एकट्याने पेलाव्या लागतात. म्हणून माझं जे यश बघतं ते थोडंसं कमी होतं, कारण शेवटच्या दिवसांमध्ये मी अभ्यास करू शकत नाही. पण एक तुम्हाला रामबाण उपाय सांगतो की पहिल्या दिवशीपासून जर तुम्ही अभ्यास केला तर शेवटच्या दिवसांमध्ये तुमच्यावर कधीही लोड येत नाही आणि त्याच्यामुळेच शेवटी अभ्यास न करता देखील मला एवढे चांगले मार्क मिळतात. मित्रांनो, आज थोडी वेळ कमी आहे, भरपूर आपल्याशी बोलायचं आहे. आता मी आपल्यासोबत जुळलो आहे, त्यामुळे पुढील कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे आणि भरपूर माझे किस्से मी तुम्हाला ऐकवेल. आज अजून तर मी 10% माझ्याबद्दल काही बोललो नाही, पण जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, ती म्हणजे अशी की आपण जेव्हा संघर्ष करत असतो तेव्हा भरपूर लोक आपले पाय ओढायला टपलेले असतात आणि एवढंच नव्हे तर भरपूर लोक आपल्याला पुढे जाणार नाही म्हणून कार्यरत असतात किंवा हा व्यक्ती पुढे येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळेस आपण जर खचलो नाही आणि जे लोक मध्ये मध्ये येतात त्यांना जर साईडलाईन केलं काही दिवसांसाठी तर आपला यशाचा रथ कोणीही रोखू शकत नाही. हे मी पूर्णपणे आश्वासितपणे अनुभवातून तुम्हाला सांगू शकतो, कारण माझा सर्वात मोठा गुरु, सर्वात मोठा शिक्षक अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही ते अनुभवातून भरपूर काही शिकत जातात हे मी स्वतःशी ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, माझी कशी पद्धत आहे की मी जो संघर्ष केला, मला ज्या ज्या अडचणी आल्या त्या इतरांना येऊ नये म्हणून मी 11वी गेल्यापासून एक कार्यक्रम सुरू केला की आपल्याला जो कोणी मदतीसाठी येईल त्याला पूर्णपणे आणि संपूर्ण माहिती घेऊनच मदत करायची, जेणेकरून आपल्याला सामाजिक कार्य करायचं पण सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि आपण भरपूर काही करू शकतो. तर तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा करेन तुमचा एक लहान मित्र म्हणून की जमण्यास तुम्ही आमच्यासारखे दिव्यांग असो किंवा अनाथ आश्रमातील मुलं असो किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो, यांना जमेल तिथे तुम्ही मदत करू शकता. आमच्यासारख्यांना रीडर आणि रायटर म्हणून तुम्ही मदत करू शकता.
तुम्हाला पुस्तक वगैरे सर्व दिली जातात, फक्त तुम्हाला ते रेकॉर्डिंग किंवा रायटर म्हणून गेले असताना पेपर लिहून द्यावा लागतो. तर हे सर्व तुम्ही कराल ही छोटीशी अपेक्षा तुमच्या सर्वांकडनं करतो. आणि एक किस्सा मी तुम्हाला जाता जाता सांगतो. मला इथे आल्यावर बरेच लोक विचारतात की असावा ब्रदरचा कॉन्टॅक्ट कुठून मिळाला आणि कसा आलो. तर एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन. 8वी-9वीत असताना मी कधीतरी 94.3 माय एफएमच्या आरजे रोहितला इंटरव्ह्यू दिला होता आणि हॅपी इव्हनिंग त्यांचा संध्याकाळी शो येतो आणि त्याला आरजे रोहित हेड करतात. त्यावेळेस असावा ब्रदरची तिथे ॲडव्हर्टिजमेंट व्हायची आणि त्या शोला असावा ब्रदर स्पॉन्सर करत असल्यामुळे मला आरजे रोहितने त्यावेळेस सांगितलं होतं की असं असं असणार आहे आणि त्यामुळे मला असावा ब्रदरबद्दल त्यावेळेस माहिती होतं. आणि तेच लक्षात घेऊन मी ज्यावेळेस क्लास शोधत होतो त्यावेळेस मी सगळ्यात पहिले असावा ब्रदरकडेच आलो होतो. कारण मला त्याबद्दल मी आधी ऐकलेलं होतं. मला वाटतं की तुम्हाला माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आणि इथून पुढच्या काळात मी बरेच संवाद आपल्याशी साधणारच आहे. आज थोडा जास्त वेळ झाला म्हणून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. ऍडमिनिस्ट्रेशनचा जास्त वेळ घेतला असेल तर मी क्षमा प्रार्थी आहे. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.